अयोध्या रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे पोटॅटो नगेट्स। त्याच्यासाठी इथे हे ब्रेड घेतलेले आहेत सुरुवातीला। आता हे ब्रेडचे काठ आपल्याला चाकूच्या सहाय्याने असे पूर्ण काढून घ्यायचे आहे। आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। आता इथे मी बटाटे घेतलेले आहेत उकडून, त्याचे साल्ट काढून घेतलेले आहे। आता आपण त्याला किसून घेणार आहोत, एकदम बारीक मॅश करून घ्यायचं आहे। आता खिसणीच्या सहाय्याने याला मी खिसून घेते, एकदम बारीक आपल्याला याचं बटाटा खिसून घ्यायचं। हे बटाटा पूर्ण मी खिसून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी आपण जे ब्रेड काढलेलं आहे मिक्सरमध्ये ते टाकून घेणार आहे। जिरे पावडर 1 चमच टाकून घ्यायचं। हे मिरपूड टाकायची, बारीक कट केलेली हिरवी मिरची, अगदी चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर। त्याच्यामध्ये मी आता पूर्ण हे मसाले टाकून घेतलेले आहे। आता ही पूर्ण मी त्याचा एक गोळा बनवून घेणार आहे मिक्स करून। आता आपण याचे नगेट्स बनवून घेऊया। आता त्याच्यासाठी मी हा गोळा जे आहे ते मी आता घेतलेला आहे आणि त्याला पसरवून घेत आहे। आपण हव्या तशा आकारामध्ये याला आकार देऊ शकतो। याच्यापेक्षा तुम्हाला जर तिखट खाण्याची सवय असेल तर तुम्ही लाल तिखट पण याच्यामध्ये वापरू शकता। मुलांना सुट्टीच्या दिवसामध्ये काहीतरी वेगवेगळं खाण्याची इच्छा होते, त्याच्यासाठी काहीतरी असं बनवून द्यायचं खाण्यासाठी। आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत। आता आपले इथं पूर्ण नगेट्स बनवून तयार आहेत। आता त्याला आपण तळून घेणार आहोत। तर त्याच्यासाठी मी इथे हे ज्वारीच्या पिठाचं पाणी टाकून थोडंसं पातळ असं पीठ हे काढून घेतलेलं आहे ज्वारीचं। आणि इथे ब्रेडचे जे आपण साईडचे जे काढून घेतलेले होते हे कट केलेले ब्रेड, ते मिक्सरमध्ये मी त्याला बारीक करून घेतलेले आहे। तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे, त्याला तळून घेऊया। आता याच्यामध्ये मी या गोळ जे बनवलेला आहे त्याच्यामध्ये टाकून आता हे त्याच्यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे। तुम्ही ज्वारीचं पीठ, तुम्ही तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा कशाचा पण तुम्ही हे सार बनवू शकता पातळ। तेल गरम झालेले आपण त्याच्यामध्ये आता ते टाकून घेऊया तळण्यासाठी। मध्यम आचेवरती आपल्याला हे छान तांबूस चकूस असे तळून घ्यायचे, चवीला अगदी खमंग टेस्टी लागणारे। छान आपले कुरकुरीत असे खमंग टेस्टी असे झालेले हे नगेट्स तयार झालेले आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा। अशी पद्धत वापरून अजिबात चुकत नाही, अगदी परफेक्ट प्रमाणात आहे हे केलेले। अगदी हे बघा असे छान
खमंग चवीला असे असणारे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.